सुरक्षा आता आपल्या शाळेत देखील हा उपक्रम चालू आहे। आज शासनाने देखील आम्हाला विद्यार्थी सुरक्षित माहिती मागितली की शाळेमध्ये कशा प्रकारची सुविधा आहेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी, आणि त्यानिमित्तानं या विद्यार्थी सुरक्षेबरोबर एक रस्ता सुरक्षा म्हणजे रोड सेफ्टी ही देखील फार महत्त्वाची आहे। तर त्या दृष्टीनं आपल्या पाली पोलीस स्टेशनमधून या ठिकाणी उपस्थित सहाय्यक फौजदार गायकवाड साहेब यांचं स्वागत करतील आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेश मोळे सर। प्राचार्य गोळे सर यांना मी आभार व्यक्त करतो की अतिशय शॉर्ट नोटीसवर आम्ही फक्त इथनं जात होतो, शॉर्ट नोटीस सरांना आपण सांगितलं आणि त्यांनी आम्हाला कार्यक्रम करण्याची परवानगी दिली, त्याबद्दल सरांचा आभार। उपस्थित सर्व शिक्षक वर्ग, मॅडम आणि उपस्थित विद्यार्थी आपल्या पालघर पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार गायकवाड सर, त्याचप्रमाणे महिला पोलीस हवालदार भोईर मॅडम, पोलीस कॉन्स्टेबल शिंदे माने, या आपल्या ज्या महिला आहेत त्या दामिनी पथक, जे महिला सुरक्षेचं वगैरे त्या विषयावर काम करत असतात, महिलांच्या सुरक्षेच्या बाबत त्या विविध शाळांमध्ये जाऊन ते प्रशिक्षण देत असतात। आणि आता आपल्याला माहिती आहे नवरात्रीचा उत्सव चालू आहे, म्हणजे अगदी पुराणा काळापासून महिलांना किती आपल्या समाजामध्ये किती उच्च स्थान आहे हे यातून आपल्याला दिसून येतं। आणि महिलांची सुरक्षा हा आता आपल्या समोरचा एक महत्त्वाचा विषय आहे आणि महिला सुरक्षेच्या बाबत सुद्धा आपल्याला मॅडम किंवा गायकवाड सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। पण याच्या व्यतिरिक्त आता या मुलांच्या दृष्टीने सांगायचं झालं तर एक विषय आहे तो म्हणजे वाहतूक नियम। आता थोडंसं मी वाहतूक नियमांबद्दल बोलणार की मी यापूर्वी सुद्धा वाहतूक विभागात काम केलेलं असल्यामुळं जे ह्या विषयाची जी गंभीरता आहे किंवा ह्या लेवलच्या मुलांसाठी जे आवश्यक आहे त्या दृष्टीने आपण थोडंसं चर्चा करण्यासाठी आपण या ठिकाणी एक चर्चा करायची आपल्याला। रस्ता सुरक्षा म्हटल्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत असा विषय आहे। आपण आपल्या शाळेच्या प्रेमियस मधून बाहेर पडल्यानंतर आपण पुढे जात असतो रोडवर गेलो की रस्ता सुरक्षा आपला विषय सुरू होतो। प्रत्येक जण वाहनांचा वापर करत असतो, रस्त्याचा वापर करत असतो, त्यामुळे रस्ता सुरक्षा हा विषय आपल्या सगळ्यांच्या एकदम जवळचा असा विषय आहे। त्यामुळे लहान मुलं असो वयोवृद्ध असो सगळ्यांसाठी आवश्यक असा विषय आहे। सर्वप्रथम आपण एक थोडासा वाहनांचा इतिहास बघायचा आहे। सन 1885 मध्ये पहिलं आपलं मोटर वाहन तयार केलं गेलं। जर्मन शास्त्रज्ञ जे कार्ल बेन्झ त्यांनी सर्वप्रथम मोटर वाहनाचा शोध लावला आणि त्याच्यानंतर मग हळूहळू आपली प्रगती होत गेली, विविध शोध लागले आणि त्यातून मागील 43 वर्षात पाहिलं तर वाहनांची संख्या अतिशय प्रचंड वेगाने अशी वाढलेली आहे। फक्त आपल्या भारताचा विचार केला तर भारतामध्ये 40 कोटीपेक्षा जास्त वाहनांची नोंदणी झालेली दिसून येते। वाहनांची संख्या वाढते पण आपला भूभाग वाढलाय का? आपला जो भूभाग आहे तेवढाच आहे। रस्त्याची संख्या वाढली का? वाढली, पण त्या प्रमाणात वाढली नाही की ज्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढली। आणि मग या सगळ्या ज्या समस्या आपल्या समोर निर्माण झाल्या आहेत, 3 गंभीर समस्या निर्माण झालेल्या आहेत। कोणी सांगेल का कोणत्या समस्या असतील त्या? वाहनांची संख्या वाढल्यामुळे कोणत्या समस्या निर्माण झाल्या? प्रदूषण वाढलं, बरोबर आहे। प्रदूषणामध्ये वाढ झालेली आहे, ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण दोन्ही प्रकारचं प्रदूषण वाढलेलं आहे। दुसरं ऍक्सिडेंट मध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे, रोड अपघात ऍक्सिडेंट। आणि तिसरं वाहतूक कोंडी म्हणजे ट्रॅफिक जॅम। आता आपल्या इथं हा याचा प्रभाव आपल्याला एवढा जाणवत नाही, पण मुंबई पुणे नागपूर यासारख्या शहरांमध्ये तुम्ही बघितलं तर वाहतूक कोंडीचा खूप तिथल्या लोकांना त्रास सहन करावा लागतो। एखादं अंतर आपल्याला इथून पार करायचं असेल, जे अंतर पार करण्यासाठी आपल्याला 15 मिनिटं लागतात, या शहरामध्ये ते अंतर पार करण्यासाठी 1.5 तास 2 तास एवढा वेळ लागू शकतो। त्यामुळे वेळेचा अपव्यय होत असतो आणि आपल्याला माहिती आहे की वेळ आपल्यासाठी किती अमूल्य आहे। त्यामुळे ही एक समस्या, गंभीर समस्या निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत। त्याच्यामध्ये आपण जर शिस्त पाळली आणि आपण काही नियमांचं जर पालन केलं तर ह्या समस्येपासून थोडंसं आपण या समस्या थांबवू शकतो। जसं की आपण पहिलं सांगितलं आपण प्रदूषणामध्ये हल्ली कसं झालंय, पूर्वीची डिझेल वाहनं होती, पेट्रोल वाहनं होती, आता त्याच्यामध्ये बदल होऊन CNG वाहनाचं प्रमाण वाढलेलं आहे, इलेक्ट्रिक वाहनं आली आहेत। त्यामुळे प्रदूषणाला आळा बसतो की नाही? थोडं कमी झालंय ना। तसंच ध्वनी प्रदूषणामध्ये पण जे वाहनांचे पूर्वीचे आवाज होते त्याच्यामध्ये इंजिनचे आवाज त्याच्यामध्ये सुद्धा बदल झालेला आहे। सायलेन्स झोन वगैरे तयार झाले, तर वाहनांच्या जे पहिले कर्णरक्षक असे वाहन होते, जे हॉर्न होते त्याच्या सुद्धा कायद्यामध्ये त्याला सुद्धा एक हे नियम आहेत आणि त्याच्यामध्ये वाहना आवाजावर सुद्धा निर्बंध आलेले आहेत।
अपघाताच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर फक्त भारताचा विचार केला तर भारतामध्ये दरवर्षी 1.5 लाख लोक हे केवळ रस्ते अपघातात मरण पावतात. साधारणपणे 4.5 ते 5 लाख लोक हे गंभीर स्वरूपात जखमी होतात. आणि वाहनांच्या किमतीचा जर विचार केला तर लाखो करोड रुपयाच्या वाहनांच्या किमतींचा म्हणजे त्या आपल्या नुकसान, आर्थिक नुकसान सुद्धा मोठ्या प्रमाणात होत असतं. आणि हे नुकसान होतं म्हणजे आपलं होतंय का पूर्ण आपल्या देशाचं नुकसान होतंय. आर्थिक हानी होते, बौद्धिक हानी होते. कारण का जे अपघातात मरण पावतात जे आपण 1.5 लाख आकडा सांगितला त्याच्यामध्ये जर आपण तरुण म्हणजे 18 ते 40 वयोगटातील तरुणांचं हे प्रमाण खूप जास्त आहे. आणि त्यामुळे आपले आणि त्यात 18 ते 40 मध्ये असू दे त्यामध्ये परत विविध क्षेत्रातील तज्ज्ञ असतात, विविध क्षेत्रातील खेळाडू वगैरे त्यांचे अपघात आपण टीव्हीवर बातम्यांना वगैरे ऐकत असतो, कलाकार असतात, राजकारणी असतात. अशा लोकांचा सुद्धा अपघातात मृत्यू झाल्यामुळे एखाद्या निष्णात डॉक्टरांचे अपघात झालेत. आपण एक्सप्रेस हायवेला वगैरे पाहिलेत की खूप म्हणजे असे न्यूरोसर्जन होते खूप नावाजलेले, 2-3 वर्षापूर्वी त्यांचा अपघात झाला. पण ते अनुभवाने ते शिकले असतात. त्यांच्यासारखं जे त्यांचं एक रुग्णाला बरं करण्याची ती त्यांची एक अनुभवाने त्यांना जी एक देणगी आलेली असते ते दुसरा करू शकतो का? नाही. एक बौद्धिक हानी आपल्या देशाची होत असते आणि वाहनांच्या नुकसानीमध्ये आर्थिक नुकसान सुद्धा होत असतं. ह्याच्यावर आपल्याला काय उपाययोजना करता येतील? तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो रस्ते अपघात वाहतूक नियम आहे, मोटार वाहन कायदा 1988, त्याचं सगळ्यांनी पालन केलं पाहिजे. आता तर मोटार वाहन कायदा तर आपल्या सगळ्यांनी त्याचा अभ्यास करायला पाहिजे किंवा तो कायदा झाला किंवा इतर जे आपले फौजदारी कायदे आहेत किंवा आपण इथे आपण बोर्डवर आता बघितले भारतीय न्याय संहिता असले साधारणतः आपल्या देशामध्ये 10 ते 12,000 कायदे आहेत. तर या सगळ्यांचा जरी अभ्यास करणं शक्य नाही, पण आपल्याला कळतं की चांगलं काय आणि वाईट काय. आणि याचा जरी आपण विचार केला, चांगलं वागतोय म्हणजे आपण कायद्याचं पालन करतोय आणि वाईट वागतोय म्हणजे कायद्याचा भंग करतोय. एवढ्या छोट्या गोष्टी आपण लक्षात ठेवायचं आहे. कारण का तुम्ही भारताचे नागरिक आहात म्हणून तुमच्यावर एक जबाबदारी आहे. आणि न्यायालयाचं एक तत्व आहे की कायद्याचं अज्ञान क्षम्य नाही. म्हणजे तुम्हाला ह्या कारणावरून की मला कायदा माहीत नव्हता, ह्या कारणावरून कुठलंही न्यायालय तुम्हाला सोडणार नाही किंवा कुठलाही नियम मला माहीत नव्हता पण तुम्हाला भारताचा नागरिक म्हणून तुम्हाला सगळे नियम हे लागू आहेत. जो अशिक्षित असो कोणी असो तो की तो बोलणार नाही की बाबा मोटरसायकल ट्रिपशीट गेलो की नियमाचा भंग होतो हे मला माहीत नव्हतं. तुम्हाला लागू आहे आणि तुम्हाला त्याची मग शिक्षा ही भोगावी लागेल ती तुम्ही चुकी केली तर. त्यामुळे आता नाही पण तुम्ही आता तुम्ही 10वीला वगैरे आहात पण नंतर तुम्ही थोडंसं कायद्याचं वाचन सुद्धा केलं पाहिजे. जर तुम्ही कायदा वाचलात तर तुम्ही कायद्याचा भंग करण्यापूर्वी 10 वेळा विचार कराल. तुम्हाला त्यातले जे सगळे नियम वगैरे जर व्यवस्थित माहीत असतील तर त्यासाठी एक अवांतर वाचन असेल तर त्यामध्ये कायद्याचा अभ्यास करायला काही हरकत नाही. आणि साधे नियम पाळायचे. आता सध्या तुम्ही वाहन चालवत नसाल तर तुमच्या घरातले चालवतात, वडीलधारे चालवतात, भाऊ काका मामा कोण असतील त्यांना तर तुम्ही सांगू शकताय ना की सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोटरसायकल चालवताना हेल्मेट हे फार महत्त्वाचं आहे. कारण का आम्ही रोडवर काम करत असताना असे बरेचसे अपघात पाहिलेत की खूप मोठा अपघात झाला, वाहनाचा एकदम चुराडा झाला परंतु त्याने हेल्मेट परिधान केला होता म्हणून त्याचा जीव वाचला. किंवा असे अपघात पाहिजेत की फक्त मोटरसायकल रस्त्यावर स्लिप झाली, साईड पडून खाली पडला आणि डोक्याला मार लावून मृत्युमुखी पडला, असे अपघात आहेत. त्यामुळे हे सर्वात महत्त्वाचं सगळ्यांना लक्षात ठेवायचं आहे की अपघाताची जी आकडेवारी पाहिली तर त्याच्यामध्ये मोटरसायकलमध्ये अपघात होऊन मयत झाल्याचं प्रमाण हे सगळ्यात जास्त आहे. त्यामुळे मोटरसायकलवर चालवताना हेल्मेट हे सर्वात महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमच्या आईवडिलांना आठवण करून द्यायची आहे. मुली सुद्धा आता मोठ्या प्रमाणात वाहनं स्कूटी वगैरे चालू असतात, तुम्ही सांगायचं बाहेर चालू हेल्मेट सोबत घेऊन जा. वाहनांची कागदपत्र ते सुद्धा यासाठी खूप महत्त्वाची आहेत. इन्शुरन्स असेल, लायसन असेल ते प्रत्येकाने जी कागदपत्र आवश्यक आहेत ती अपडेट ठेवली पाहिजे. त्यानंतर बरेचसे असे अपघात होतात की सांगतात की माझी चुकी नव्हती, वाहनामध्ये अचानक बिघाड झाला, टायर स्लिप झाला वगैरे, पण त्यासाठी आपणच जबाबदार आहोत. वाहनामध्ये बिघाड होणार नाही याची दक्षता आपणच घेतली पाहिजे. जी सर्व्हिसिंग वेळच्या वेळी गाडीची झाली पाहिजे, टायरची झीज झाली असेल टायर बदलले पाहिजे, गाडीचे लाईट कमी असतील ते बदलून घेतले पाहिजे, इंडिकेटर व्यवस्थित काम करत नसतील इंडिकेटर बदलले पाहिजे. आणि जर हे गाडीची व्यवस्थित देखभाल करत असाल तर गाडीवर असं अचानक कुठला अपघात होणार नाही, बरोबर आहे ना. त्यानंतर बरेचसे लोक मोबाईलचा वापर करून गाडी चालवत असतात. मोटरसायकल तुम्ही बघता बाजारात वगैरे मानेला अशी मान वाकडी करून चालवत असतात, ते सुद्धा धोकादायक आहे. त्यामुळे अपघाताचा त्याच्यामध्ये धोका वाढतो. दुसरं 4 व्हीलर चालवणं सुद्धा मोबाईलचा वापर अजिबात करायचा नाही. अगदी गाणी ऐकण्यासाठी असो, काही हेडफोन लावून गाडी चालवत असताना फार चुकीचं आहे. समोरच्याचा हॉर्न आपल्याला ऐकू येत नाही आणि त्यामुळे अपघाताचा धोका वाढतो. आपल्याला हे धोके कमी करायचे आहेत. जेवढी दक्षता घेता येईल तेवढी आपण घेतली पाहिजे आणि अपघात कमी केले पाहिजेत.
आणि तुम्ही बऱ्याच वेळा जाता बाहेर वगैरे, ट्रॅफिक पोलीस दिसले की मागच्या वेळेस पण जाता, बरोबर आहे ना? पण आपल्या घाबरण्याची किंवा पाळण्याची, जर तुम्ही व्यवस्थित असाल, अपडेट असाल, तर तुम्हाला काय कोणालाही घाबरायची गरज नाही. आणि भविष्यात तुम्ही व्यवस्थित नियमांचं पालन करून जर अपघात 0 झाले तर वाहतूक केसेस पण होणार नाही, बरोबर ना? की जे पूर्वी ब्रिटिशकालीन कायदे होते, तुम्हाला त्यांचा माहिती असेल, सतीचा कायदा वगैरे, ते बंद झाले ना, का त्यावेळेला ते प्रथा चालू होती, आता बंद झाली, म्हणून तो कायदा बंद झाला. तसंच आहे, ट्रॅफिक पण तुमचे केसेस सुद्धा तुमच्या बंद होतील. बालविवाह, त्यावेळेला बालविवाह वगैरे राजा राममोहन राय वगैरे यांनी खूप समाजात जनजागृती केली, बंद झाला का? अजून आमचे तर गुन्हे दाखल होतात त्या गोष्टीवर. तर त्यासाठी सुद्धा तुम्ही तुमच्या आजूबाजूला तुमच्या प्रबोधन करायचं आहे, तुम्ही सांगायचं आहे, तुम्ही मुलीचं 18 वर्ष, मुलाचं 21 वर्ष, या जे नियम आहेत जे ठरवून दिले शासनाने, त्याचं तुमच्या जे आरोग्यासाठीच आहे, त्याचं तुम्ही पालन केलं पाहिजे. अजून तुम्हाला काय विचारायचं असेल तर तुम्ही विचारा. तुम्हाला काय प्रश्न असतील अजून? वाचून का खूप मोठा विषय आहे, पण अजून गायकवाड साहेब पण बोलणार आहेत आणि जास्त वेळ आता मी घेत नाही, पण तुम्हाला काय प्रश्न असतील ते विचारा. आम्ही वेगवेगळ्या शाळांमध्ये जातो की अगदी हे भावी नागरिक आहे, हे भावी चालक आहेत, आणि ह्यांच्यापासूनच सुरुवात व्हायला पाहिजे की तुम्ही भविष्यात जर व्यवस्थित नियमांचं किंवा सर्व प्रकारच्या कायद्याचं व्यवस्थित पालन केलं तर अपघात कमी होतील, गुन्हेगारी कमी होईल. तुमच्या पुस्तकातला एक प्रश्न विचारू? सिग्नल बघितला, ट्रॅफिक सिग्नल कुठे कुठले रंग असतात? लाल, हिरवा. लाल रंग सांगत असतो थांबा, हिरवा रंग सांगत असतात पुढे जा. पिवळा सिग्नल असेल तो काय सांगत असतो? पिवळा रंग सांगत असतो थांबा, पहा आणि नंतर पुढे जा. जर चौकात वगैरे याचा पिवळा सिग्नल ब्लिंक होत असेल तर तुम्ही पहिले थांबलं पाहिजे, आजूबाजूला वाहन वगैरे येतात तर पाहिलं पाहिजे, नंतर पुढे जा. सुद्धा स्टार्ट करून थांबून राहायचं नाही. पिवळा आहे तरी मग गाडी थांबली. आपल्या इथं सध्या सिग्नल नाही, पण शहरामध्ये वगैरे ते सिग्नल तुम्हाला माहित पाहिजे. तुम्ही आपल्या गाडीची नंबर प्लेट पाहिली आहे का? काय असतं त्याच्यावर? MH. MH म्हणजे महाराष्ट्र. बरोबर. आपल्या भारतातील जे राज्य आहेत तर प्रत्येक राज्याची ओळख आपला MH. महाराष्ट्रासाठी DL असेल तर दिल्ली असेल, GJ असेल तर गुजरात असेल, RJ असेल तर राजस्थान असेल, GA असेल तर गोवा असेल. प्रत्येक राज्याची सिरीज आहे की याच्यावरून आपल्याला निदान कळतं की वाहन कुठल्या राज्यातलं आहे. त्याच्यानंतर काय असतं? 06 म्हणजे नंबर कोड असतो, बरोबर. प्रत्येक एरियासाठी कोड ठरवून दिलेले आहे. 1 ते 56 पर्यंत आठवचे आपले कोड आहेत. त्याच्यामध्ये 1 ते 4 आहेत ते मुंबईसाठी आहेत, 5 कल्याण, 6 रायगड, 7 सिंधुदुर्ग, 8 रत्नागिरी, 9 कोल्हापूर, 10 सांगली, 11 सातारा, 12 पुणे, 14 पुणे, 13 सोलापूर, असे जे आपले 1 ते 56 पर्यंत कोड आहेत. त्यातून आपल्याला हे समजतं की ते वाहन नेमकं कुठल्या जिल्ह्यातलं आहे. आपल्या एखाद्या गावामध्ये असं बाहेरची कुठली गाडी आली तर आपण नंबर बघून आपल्याला ओळखलं पाहिजे की ते संशय निर्माण झाला पाहिजे की बाबा MH 41 नागपूरची गाडी इकडे काय करते, असं आपल्याला वाटलं. म्हणजे त्यासाठी तो कोड असतो. त्यानंतर काय असतं? MH 06. त्यानंतर अल्फाबेट असतो. अल्फाबेट असतो, बरोबर. A ते Z पर्यंत अल्फाबेट असतात. एक सिरीज असते. A सिरीज सुरू झाली की वाहनाची संपली की दुसरी सिरीज सुरू होते, बरोबर. अल्फाबेटवरून पण आम्हाला कळतं की बाबा हे वाहन जुनं आहे, कधीचं आहे, कुठल्या सिरीजचं आहे. CR सिरीज म्हणजे आता वाढीला 2 वर्ष झाली, एक अंदाज येतो. CL मधला आता सध्या चालू आहे CL सिरीज. कुठल्याही वाहनाचं एक आपल्याला वय कळतं त्याच्यामध्ये. त्यानंतर नंबर असतो, बरोबर आहे. 1 ते 9999 हे नंबर समजा की मग पुढची सिरीज सुरू होते. एखाद्या गाडीचा नंबर 15 असेल तर तो कसा लिहिला पाहिजे नंबर प्लेटवर? त्या गाडीचा नंबर हा 4 अंकी असला पाहिजे. जरी 15 असेल 0015 असा लिहिला पाहिजे. कुठल्या गाडीमध्ये जर सिंगल अंक वगैरे लिहित असतील ते RTOच्या नियमाप्रमाणे चुकी आहे, त्याला पहिल्या चुकीला 500 फाईन आहे, दुसऱ्या चुकीला 1500 रुपये फाईन आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवलं पाहिजे की प्रत्येक गाडीचा नंबर हा 4 अंकीच असतो. जे आता आपण अल्फाबेट बोललो मगाशी, येथे Z मध्ये RTO काय करतं, त्याचे 2 अल्फाबेट मिस करतं. तिथं आलं की स्किप करून पुढच्या अल्फाबेटवर जातं. असे 2 अल्फाबेट आहेत आपल्या येथे Z मध्ये. ते कोणते असतील कोण सांगेल? O वापरत नाही, कारण का तो 0 सारखा दिसतो आणि नंबर प्लेटवर O आणि 0चं कन्फ्युजन टाळण्यासाठी O वापरत नाही. आता दुसरं तुम्ही सांगा. Q सांगितलं. I कोणी सांगितलं? I हा आपला 1 सारखा दिसतो, बरोबर आहे. त्यामुळे तो वापरत नाही.
आता आपल्या जिल्ह्याचे SP कोण आहेत कोण सांगेल? आपले IPS अधिकारी अचल दलाल मॅडम हे आपल्या आता SP आहेत. एक सोपा प्रश्न विचारतो, रस्त्याने चालताना कोणत्या बाजूने चालावे? डावे. वाहनं चालवताना, सायकल चालवताना, मोटरसायकल चालवताना डाव्या बाजूने चालणे योग्य आहे. परंतु आता काही म्हणजे तज्ञांनी अभ्यास केलाय किंवा जे अपघातांचा अभ्यास केलाय, जे मॉर्निंग वॉकला सकाळी जातात त्यांचे बरेचसे अपघात झालेले आहेत किंवा पायी चालणाऱ्यांच्या जे अपघातांचा अभ्यास केला असं लक्षात येतंय की रस्त्याच्या डाव्या बाजूने चालण्यापेक्षा उजव्या बाजूने चालणं जास्त सुरक्षित आहे. की समोरून येणारं वाहन आपल्याला अगदी समोरून दिसत असतं, आपल्याला वाटलं तर 2 पावलं आपण उजव्या बाजूला होऊन त्याला जाण्यासाठी मार्ग देऊ शकतो. डाव्या साईडने चालणं मागून येणारं वाहन उडून जातं हे लक्षात येत नाही. त्यामुळे उजव्या बाजूने चालावं अशी एक म्हणजे चळवळच आलेली आहे, वॉक ऑन राईट. त्यामुळे तुम्ही अपडेट राहायला पाहिजे. तुम्ही फक्त मोबाईलमध्ये रील्स वगैरे न बघता या टीव्हीवरच्या सिरियल न बघता फक्त जनरल नॉलेजच्या सुद्धा जे काही माहिती येत असतात मोबाईलवर टीव्हीवर त्या सुद्धा बघितल्या पाहिजे, बातम्या बघितल्या पाहिजे. सड़क नियम का करना पालन तभी हंसेगा सबका आंगन. किया जो तुमने इसका द्रोह देगी तुम्हारी दुनिया रो. हेलमेट सीट बेल्ट लाइसेंस जरूरी, धीरे धीरे चलो चाहे जितनी हो देरी. नियम थोड़ा अगर अकड़ कर जाएगी जान जो है सबसे बढ़कर. नशे में ना कभी गाड़ी चलाना, ड्राइविंग समय फोन ना बतियाना. जीवन बिताना है अगर खुशी से सड़क नियम का पालन करो. लाल दिखे तो रुकना है, हरे पे आगे बढ़ना है. कोई परामर्श दे अगर नियम तोड़ने का, मोल बता दो जीवन जगत का. सड़क पर चलते ध्यान दो, दाएं बाएं देख चलो. सड़क पर भूलना सारे जरूर और जरूरतमंद की सहायता करना जरूर. धन्यवाद. माझे नाव आहे अंशिका सतीश माने. तर मी प्रॉपर लातूरचे आणि भरती जिल्हा इकडे राहते. तर तुम्हाला जर पोलीस व्हायचं असेल तर 12वी झाल्यानंतर पोलीस भरती आपल्याला देता येते. ग्राउंड आमच्या वेळेस तरी ग्राउंड 50 मार्काचं होतं. त्यापैकी आपल्याला कॉन्फर्म होण्यासाठी 45 मार्क घ्यावेच लागतात आणि लेखी असते 100 मार्क. तर 100 मार्कपैकी तुम्हाला जास्तीत जास्त किती मार्क घेता येतील त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. त्यानंतर आपल्याला ज्यावेळेस जागा वगैरे येतील, फॉर्म वगैरे येतील त्यावेळेस मग आपल्याला फॉर्म भरायचा असतो आणि फॉर्म भरल्यानंतर मग ज्यावेळेस आपण तारीख म्हणजे ग्राउंडची किंवा लेखीची तारीख आली त्यावेळेस आपल्याला ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरला, तर सपोज आता मी रायगडमध्ये भरला ना, तरी मग तिला आपण इथं आले बरोबर. पण तुम्हाला नंतर ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरला त्या जिल्ह्यामध्ये जाऊनच तुम्हाला ड्युटी करावी. तर मग तुम्ही फॉर्म भरताना तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये भरला हे तुमच्यावर आहे बरोबर. तर मग तिथे जाऊन लेखी ज्यावेळेस तुम्ही लेखीची परीक्षा द्याल किंवा उत्तीर्ण व्हाल तर त्यावेळेस मग तुम्हाला म्हणजे तुमचं सिलेक्शन होईल बरोबर. आणि त्यावेळेस नंतर मग तुमची ट्रेनिंग झाल्यानंतर मग तुम्हाला म्हणजे ट्रेनिंगमध्ये शिकवलं जाते किंवा पोलीसमध्ये म्हणजे सगळ्यांशी कसं वागायचं काय सगळे नियम वगैरे शिकवले जातात. मग आता कोणाला व्हायचं आहे पोलीस? कोणालाच नाही. दहावीचा अभ्यास वगैरे सगळ्यांनी व्यवस्थित करा, चांगले मार्क घ्या, मग नंतरची पुढची तयारी करता येईल तुम्हाला. आदरणीय मुख्याध्यापक सर आणि इतर शिक्षक वर्ग तसेच विद्यार्थी मित्रांनो, आज आम्ही आली पोलीस स्टेशन करते आपल्या सुरक्षेसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी इथे आलेलो आहोत. आपलं आणि तुमचं एकामेकाचं नातं कसं असावं, जसं आपण तुम्ही काका मामा घरामध्ये जसं वागता त्याप्रमाणे आमच्याशी तुम्ही बोललं पाहिजे, आमच्याशी तुम्ही सगळं काय असेल ते प्रकट केलं पाहिजे. या संदर्भात आपण ह्या मार्गदर्शन करण्यासाठी आपण ह्या इथे जमलेलो आहोत. आता तुम्ही या शाळेमध्ये जे आमचे घाचे साहेबांनी सांगितलं उपयुक्त माहिती दिली, पण त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट, त्याच्यामध्ये आपण जे वाहनांचं ॲक्सिडेंट होतात बरोबर आहे, पण ॲक्सिडेंट होताना खूप ॲक्सिडेंट झाल्यानंतर आपल्या घरातलाच व्यक्ती जर त्यात गेला तर आपल्याला किती वाईट वाटतं. मग ती व्यक्ती वाईट झाल्यानंतर आपल्या घरातला म्हणजे आपले वडीलच,
मग आपलं छत हरपलं जातं आणि आपल्याला ज्या गोष्टी पाहिजेत आपल्याला काय बनायचंय ते स्वप्न आपलं भंग पडतं. हे लक्षात असू द्या. यात हे सांगायचं तात्पर्य असं की आपली सुरक्षा आपण केली पाहिजे. म्हणून प्रत्येकाने आपल्या हे एक दोन गोष्टी आणायच्या. दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या ताईंनी सांगितलं, तिने खूप चांगलं सांगितलं या संदर्भात. आपल्या ज्या गोष्टी आहेत ते प्रत्येक वेळेला ज्या वेळेला तुमच्या क्रिमिनल आहेत तुम्ही म्हणजे भांडणं करतात, गावामध्ये भांडणं करतात, गावामध्ये याच्यात भांडणं करतात, त्यांची नावं रेकॉर्डवर जर आली, काय त्यांची नावं जर रेकॉर्डवर जर आली तर पोलीस स्टेशन कंप्लेंट होते. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि पोलीस स्टेशन कंप्लेंट झाल्यानंतर ते जेलमध्ये जातात. आता जेलमध्ये जातात म्हटल्यानंतर काय, जर तुम्ही जर अल्पवयीन असेल तर तुम्हाला वेगळा जेल आणि मोठे जे प्रौढ असतील व्यक्ती त्याला वेगळा जेल. लक्षात अल्पवयीन म्हणजे सुधारण्यासाठी तुम्हाला वेगळा ठेवतो. लक्षात आलं का? यासाठी तुम्हाला आपण जे गोष्ट क्रिमिनल झाल्यानंतर आता तुम्ही सांगितलं मुलांनी सांगितलं पोलीस व्हायचंय, मुलांनी सांगितलं डॉक्टर व्हायचंय, बाकी कुणाचं वाटलं काही तुम्ही प्रत्येकाने आपली स्वप्न साकार करायचे आणि साकार करणं आपलं स्वतःचं मनात रुजवलंच पाहिजे. तर आपण या भावी पिढीला घडवणार आहेत. या भारताच्या सगळे नागरिक आहेत तुम्ही त्यांना घडवणार आहेत. पण ते घडत असताना आपण कुठलाही आपल्या चारित्र्यावरती एखादा डाग सुद्धा लागतं कामा नये. कारण तुम्ही जेव्हा शिक्षण घेता, तुम्ही जेव्हा डॉक्टर होता, तुम्ही जेव्हा एका वकिलाची परीक्षा पास होता त्यावेळेस जो शेवटच्या क्षणाला जेव्हा होतं तेव्हा व्हेरीफाय करायला पोलीस स्टेशनला येतो. हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आणि व्हेरीफाय केल्यानंतर पोलीस बघतो, याचं नाव तुमचं संपूर्ण ऍड करतो, त्याच्यावर बघतात किती गुन्हेगारी दाखल आणि ते त्याचा रिपोर्ट तुमच्या अप्रत्यक्षरित्या त्या ऑफिसला जातो आणि तुमची त्या नोकरीतून तुम्हाला बाद करते. म्हणजे तुम्ही जितका अभ्यास केलेला आहे त्या अभ्यास तिथपर्यंत पोहोचत नाही. म्हणजे तुमचं स्वप्न तुमचं साकार झालं का? नाही झालं. ह्या गोष्टी आपल्याला माहित नाही. आपण वाटते काय इथं भांडणं गेली आता माझं कोण बघणार आहे, पण ते रेकॉर्डवरती राहत आणि रेकॉर्डवरती राहिल्यानंतर ते जो नाव आहे तो ज्यावेळेस तुम्ही मोठे व्हाल, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या परीक्षेत पास व्हाल, जशी तुम्ही 10वीची परीक्षा ग्रॅज्युएट परीक्षा तुम्ही द्याल तशी तुम्हाला एक ज्या ठिकाणी तुम्ही कामाला लागता त्या ठिकाणी कंपनीत कामाला लागा, मॅनेजर म्हणून लागा, डॉक्टर व्हा, कुठल्याही क्षेत्रात लागलं तर शेवटच्या क्षणाला तिथं व्हेरीफाय करायला कुठे येतं, पोलीस स्टेशनला येतं. आणि पोलीस स्टेशनला व्हेरीफाय केल्यानंतर नंतर त्याचा रिपोर्ट गेल्यानंतर तेव्हा तुम्ही त्या खात्यात परमनंट ग्राह्य धरलं. हे तुम्हाला माहिती पाहिजे. आणि अशा रीतीने ताईने सांगितल्यानंतर ह्या गोष्टी दोन गोष्टी मी ऍड केलेल्या आहेत. आता मी माझे थोडंसं 2 शब्द सांगतो. आता तुम्ही सगळं अल्पवयीन आहेत. अल्पवयीन असताना आपल्या रस्त्याने जाताना येताना आपल्या शेजारी हे बहीण आहे, ताई आहे, जसं आपण घरातून निघताना तसं जातो तसं तुम्ही घरातून शाळेतून जाता येताना आपल्या पद्धतीने राहायचं. कुणाची छेडछाड काढायची नाही, कुणाशी वाईट शब्द बोलायचं, अपशब्द बोलायचं नाही, जेणेकरून त्या मुलीला थोडंसं लाज वाटेल किंवा लज्जा निर्माण होईल. या गोष्टी आपण प्रत्येक मुलांनी जसं वागताना, बोलताना, लिहिताना तसं ते लक्षात आलं पाहिजे. आणि मुलींच्या बाबतीत सांगायचं म्हटलं, मुलींनी कुठलीही गोष्ट मुलांबद्दल कुठला जर करत असेल तर त्या गोष्टी पालकांच्या, गुरुजनांच्या, मुख्याध्यापक सरांच्या निदर्शन आणून द्यायचं, जेणेकरून आपलं जे आहे तुम्हाला आमच्यापर्यंत पोहोचता येत नाही ते आमच्यापर्यंत पोहोचतील. आणि 112 हा डायल नंबर आहे. 112 वरती केल्यानंतर आम्ही ताबडतोब तिथं तात्काळ येऊ शकतो. या गोष्टी ज्या गोष्टी आपल्याला पुढच्या गोष्टी घडायला म्हणजे जास्त होतील त्या गोष्टी घडू नये म्हणून प्रतिबंधक कारवाई म्हणून आपण तिथल्या तिथे आपण त्याचा लगेच नियोजन करू शकतो आणि आपल्याला जी सुरक्षितता मिळू शकते. बरोबर आहे का नाही? बरोबर. प्रत्येकाने समजलं पाहिजे. आणि एकामेकाची वस्तू पडली असेल तर ती माझी वस्तू नाही, ती कुणाची तरी आहे, कुणीतरी खरेदी केलेली आहे, ती शिक्षकांच्या नजरेस आणून द्यायची. ती त्या वस्तू त्या माणसाला ती आपली उपलब्ध त्या माणसाला ती परत मिळेल, त्याला आनंद होईल, तुम्हाला दिल्याचं समाधान होईल. आपण अशा रीतीने जी चोरीची आहे वृत्ती ती निघून जाते, आपुलकीची भावना निर्माण होते. लक्षात. या गोष्टी आपण आपल्या जसं आपलं घर कुटुंब आहे तसं शाळा एक कुटुंब आहे.
ही आवडते माझं मनापासून शाळा लागते लला जशी मावळी बाळा. जशी आपण शाळा लावते तुम्ही विद्यार्थी घडवता शिक्षक लोक, तशी त्या पद्धतीने तुम्ही घडलं तर पुढचं तुम्हाला जीवन सोपं जाईल. तुम्हाला काहीतरी बनण्यासाठी कुठला तर प्रयत्न करणार तुम्ही, कुठलाही तुम्ही मनात इच्छा धर्म आत्तापासून, जेणेकरून तुम्हाला पुढचं जीवन म्हणजे कोणताही पोलीस व्हा, डॉक्टर व्हा, वकील व्हा, कोणत्याही साईट भरपूर आहेत. त्या साईट भरपूर ज्याच्यावर तुम्हाला आवडतं, क्रिकेटपटू व्हा, त्या गोष्टींचं तुम्ही स्वतः अनुकरण केलं आणि त्या गोष्टीचा तुम्ही पाठपुरावा जर केला तर कोणतीही गोष्ट तुम्हाला सहज शक्य मिळेल, कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे मी आता इथे सांगू शकतो. आता राहिला प्रश्न तुम्ही ज्या पद्धतीने शाळेत येतात, ज्या पद्धतीने शाळेत येते तुम्हाला शाळा ही शाळेत येण्याने शाळेचा अभ्यास तर करायचा आहे. शाळेत वागताना जसा तुम्ही अभ्यास करतात तसं घरी जाताना मोबाईल वरती अभ्यास करतात, बरोबर आहे. मोबाईल वरती गाणं ऐकतात, मोबाईल वरती पिक्चर बघतात, मोबाईल वरती धूम्रपान करतात, मोबाईल वरती दारू पितात. म्हणजे बघता तो चित्र बघतो, म्हणजे मोबाईल वरती दारू पित नाही, मोबाईल वरती दारू पिण्याचं चित्र बघतो. तर ह्या गोष्टी आपण तो पितो ना, मग मारते तो त्याचं काय झालंय, मग माझं काय होणार आहे, असं आपण हे करतो आणि आपण पण सुरुवात करतो. तर तसं न करता आपण चांगल्या सवयी जाणायला पाहिजे, आपल्या शरीराला चांगल्या सवयी लावायला पाहिजेत, आपल्या व्यसनापासून आपण दूर राहायला पाहिजे, आपण स्मोकिंग पासून दूर राहायला पाहिजे, दारू पासून दूर राहायला पाहिजे, खोटं बोलण्यापासून दूर राहायला पाहिजे. ह्या ज्या गोष्टी त्या अंगीकारल्या तर आपल्या शाळेत आपण जसं वागतो तसं आपण घरी पण वागू आणि घरच्यांना आपण त्याच्यापासून प्रतिबंध करण्याचा किंवा त्याच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करू. आपल्या ज्या वडीलधारी मंडळी आहे त्या वडीलधारी मंडळीला आपण सांगू शकतो, आज वर्गात काय झालं, आज वर्गात पोलीस आले होते, वर्गात पोलिसांनी काय सांगितलं, पोलिसांनी सांगितलं हेल्मेट घाला, पोलिसांनी सांगितलं लायसन्स जवळ बाळगा, पोलिसांनी सांगितलं दारू पिऊ नका, पोलिसांनी सांगितलं घरामध्ये भांडण करू नका, नाही तर पोलीस पकडून नेतील. असं आपल्याला प्रबोधन जे आहे इथं केलं यासाठी तुम्हाला आम्ही इथं आलो. आम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन सांगितलं असतं, पण घरी जाता तुम्ही तुमच्या इथे शाळेत आल्यानंतर ते तुमच्या मनावरती बिंबवण्याचं काम, तुम्हाला माहिती करून देण्याचं काम, ह्या गोष्टी आम्ही इथपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. तुम्ही आपापल्या पद्धतीने आपल्या घरापर्यंत पोहोचवा आणि आपल्या पर्यायाने आपल्या भारतात सगळ्यांचं प्रगती व्हायला मदत होईल, बरोबर आहे की नाही सांगा. पण तुमच्याकडे होईल की नाही, चांगलं सांगतं वाईट सांगतं, माझं काय चुकत असेल तर तुम्ही सांगा, सर तुमचं चुकलेलं आहे, सर तुम्ही असं बोलता ते बरोबर नाही, माझ्या शेजारी दारू पितो त्याला काय होत नाही, हा बरोबर की नाही. असं प्रत्येकाने आपल्या पद्धतीने घरी जाऊन त्याची अंमलबजावणी करायची आहे. आणि आपला जो ध्येय आहे शाळेत आल्यानंतर आपल्याला काय बनायचंय तो ध्येय आपण पूर्ण करायला कुठेही कमी पडता कामा नये. आणि लहान मुलं आपण आपल्या पद्धतीने जरी अल्पवयीन असली तरी त्या पण तुम्हाला दिलं कशासाठी, तुमचं वय काय, तुम्ही मॅच्युअर्ड आहात, मुलींचं अट्रॅक्शन होतं याचा अर्थ असं नाही, लक्षात आलं का. आपापल्या पद्धतीने आपली ताई आहे बोला, तुमची एकामेकाशी गप्पागोष्टी करा, पण बोलताना त्यांना धोका जे वाटणार नाही, त्यांना तुमच्यापासून धोका निर्माण होणार नाही अशा पद्धतीने वागा त्यांच्याशी. म्हणजे तुम्ही एकामेकाशी आपुलकीने वागणं गरजेचं आहे. आणि तसं जर तुमच्या निदर्शनात आलं तर मॅडमला तुम्ही निदर्शन आणून द्या, हा मुलगा मला त्रास देतो, हा मुलगा मला शिवीगाळी करतो, हा मुलगा शिटी करतो, हा मला शिटी वाटतो, वहीवरती असं लिहून देतो. लक्षात आलं का. तुम्ही काय करता, टीव्ही बघून पिक्चर बघून तुम्हाला काही माहित नाही, ते पुढचं काय होईल ते तुम्हाला माहित नाही, त्याच्यावरती तुम्ही जेलमध्ये जाल ते पण माहित नाही तुम्हाला. झाल्यानंतर त्या गोष्टीपर्यंत तुम्ही वाहत जाता, काय जाता वाहत जाता आणि ती गोष्ट तुम्हाला मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न करता. प्रत्येकाने ती गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करता, पण कोणती गोष्ट मिळवली पाहिजे आणि कोणती गोष्ट नाही यांनी थोडंसं तरी आपण भान ठेवलं पाहिजे. लक्षात आलं. आपल्याला आपलं जीवन स्वतःसाठी जर आपण व्हायचं आहे, स्वतःसाठी जगा, माणसाने नेहमी स्वतःसाठी जगलं पाहिजे. काय जगलं पाहिजे,
नेहमी स्वतःसाठी जगलं पाहिजे, दुसऱ्यासाठी नाही आपण जगायचं. जे आपण करतो ते स्वतःसाठी. आपले आई वडील असं, आई असते, वडील असतं, भाऊ असतं, बहीण असते, नातेवाईक असतात, मान्य आहे त्यांच्यासाठी आपण जगतो, पण त्यांच्यासाठी नाही. पहिला आपण उभा राहायला पाहिजे, तर आपण दुसऱ्याला मदत करू शकतो. बरोबर की नाही? जर आपण जर उभा राहिलो, एका सर्व्हिसला लागला, तुम्ही कुठल्या पोस्ट खात्यात लागला, कुठल्या डॉक्टर झालं, तर तुम्ही 2 पैसे कमवला तर आई वडिलांना तुम्ही सेवा कराल का? पाठीमध्ये आहेत आपल्या आई वडील, नाते, बहीण आहे की नाही? मग त्या सगळ्यांची सेवा जर करायची असेल तर तुम्ही स्वतःच्या पायावरती उभं राहणं तुम्हाला भाग आहे. आणि ते भाग होण्यासाठी तुमचं ध्येय साकार करण्यासाठी तुम्ही या शाळेत आलेले आहात आणि ती शाळेचं स्वप्न साकार करावं अशी माझी अपेक्षा आहे. एवढे 2 बोलून 2 शब्द संपवतो. आभार व्यक्त करतो. एवढं सांगतो. विषय सांगितला होता. प्रश्न असा आहे की गायकवाड साहेब उभे राहिल्यानंतर त्या आवाज जसं बोलायला सुरुवात झाली म्हणजे पोलिसांना लोक का घाबरतात, तर पोलिसांनी नुसता आवाज काढला तरी समोरचा माणूस घाबरतो. ही गुन्हेगारांसाठी असते. जे गुन्हे करत नाहीत त्यांनी काही घाबरायचं कारण नाही. या ठिकाणी अत्यंत प्रभावीपणे त्यांनी एक मुद्दा जो मांडला की अपघातामध्ये जर पितृ छत्र हरपलं, तोच मुद्दा घाशी साहेबांनी एक मांडला की 18 ते 40 या वयोगटातले दर वर्षाला म्हणजे जे अपघात होतात, अपघातामध्ये 1.5 लाख मृत्यू पडतात. कोरोनामध्ये सुद्धा एवढी लोक गेली नाहीत, एवढी दरवर्षी रस्त्याच्या अपघातामध्ये लोक मृत्यू पडतात. आणि 18 ते 40 हा वयोगट त्याच्यामध्ये जास्त आहे. आता 18 वयाचा मुलगा हा त्या कुटुंबातला भावी कमवता तरुण असतो. तो जर अपघातात गेला तर त्या प्रचंड दुःख असतं ते कुटुंबावरती, का तर त्यांचा आधारस्तंभच जातो. तोच जर तिशीत आलेला असेल तर त्याच्यावरती त्याचं लग्न झालेलं असतं, त्याला त्याचं कुटुंबाचं तो कमवता असतो. आणि तो 40शीत असेल तर त्याला 2 मुलं, प्रत्यक्ष आई वडील असे एका मोठ्या कुटुंबाचा तो कमवत असतो. आणि म्हणून हे सगळ्यात अत्यंत दुःखदायक या गोष्टी असतात. आणि म्हणून रस्ते सुरक्षितता ही अत्यंत प्रभावीपणे घाशी साहेबांनी या ठिकाणी साहेबांनी आपल्याला सांगितले. अजून एक हेल्मेट कंपल्सरी 2 पाहिजे. बरोबर लोकांनी कंपल्सरी आपण या नियमांकडे कायद्याकडे आपण अत्यंत काळजीपूर्वक बघितलं पाहिजे. आज तुम्ही आलात तेव्हा आम्हाला अत्यंत बरं वाटलं की तुम्ही येण्याचं प्रयोजन जे आहे की रस्त्यावरती बेशिस्तपणे का लोक चालतात तर त्यांना शिस्तच नाही, कायदा माहिती नाही. आता सिग्नलचं गोष्ट साधली पण ती नाही लक्षात आली. तो पिवळा सिग्नल असताना लोक गाड्या घेतात. तो पिवळा सिग्नल अलर्ट करतो आपल्याला की आता थांबा, आता तुम्हाला थांबायचं आहे. तर तो तसा होत नाही आणि मग आपण नियम मोडतो आणि मग त्या ठिकाणी आपण पोलिसाला आपण दोष देतो आणि अपघात होतात. अजून एक गमतीचा एक भाग सांगतो की आता कुठलीही बाईक असेल तर तिची किंमत 1 लाख रुपये आहे. बरोबर आहे. तो 1 लाख रुपये तो बाईकवर नवरा बायको जेव्हा जातात तो हेल्मेट असतं, त्याच्याकडे रेनकोट पण असतो, पण त्याची बायको मात्र भिजत असते आणि तिच्याकडे काय रेनकोट पण आणि हेल्मेट पण नाही. तर ते पुरुष या बाबतीमध्ये पण थोडेसे काय म्हणायचं आपण अलर्ट नाही किंवा काय प्रत्येकाने केली पाहिजे. किंवा स्त्रियांकडे बघण्याचा अजूनही हे आहे का तो दृष्टिकोन जो आहे की बायको म्हणजे चल बस जायचं तो स्वतः मात्र हेल्मेट आणि रेनकोट घालत असतो. हे पण जर तुम्ही कधी कधी हा विषय घेऊन एकदा ते कंपल्सरी अपघात झाल्यानंतर ती स्त्री जर काय झाली तर ती संपूर्ण कुटुंब कोळ्यात होऊन जाईल. त्या ठिकाणी तुम्ही आलात अत्यंत प्रभावीपणे तुम्ही म्हणजे मुलांना तो रस्त्याने कसं चालायचं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. नंतर जो अपघात मोटरसायकल काही झालं तरी तुम्हाला कायदा हा लाभतो हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्ही आम्हाला या ठिकाणी सांगितला. पूर्वी मुलं 16-17 वर्षाची मुलं गाडी चालवायची, असा कायदा केला की काही असो पहिला त्या पालकालाच आपल्याला टाकायचं की ज्याला वडील नसतील तर आईला, आई किंवा कोण असेल तर घरातला प्रमुख चल आपल्यामध्ये जन्मले. त्याच्यामुळे एवढा धाक बसला तो की त्याच्या अपघात कारण काय होतं 16 वर्षाचा मुलगा त्याला काहीच कळत नसतं, म्हणजे परिणाम कळत नसतात त्या वयामध्ये आणि तो सहज त्याच्यातून तो अपघात होऊन जातो. आणि मग साहेबांनी सांगितलं त्याचा जेल वेगळा आहे कर्जतला रिमांड होऊन तिथं त्याला मोठी डिग्री मिळते आणि मग त्या पालकांचे सुद्धा त्या ठिकाणी पण पालकांना तो लहान त्रास होतो. मुलं हे जबाबदारपणे वागतात आणि त्याचे परिणाम पालकांना भोगायला लागतात. अत्यंत तो चांगला प्रॉब्लेम काय त्या ठिकाणी तुम्ही
मॅडमने हे सांगितलं की पोलीस भरती कशी झाली त्या नाही बघा त्या लातूर जिल्ह्यातले असून सुद्धा रायगड जिल्ह्यामध्ये फॉर्म भरून त्या इथे सिलेक्शन झालं त्यांच्यावेळेस ते ग्राउंड 50 होता आता 100 असेल गुणवत्ता त्या प्रमाणात असतो तर तुमच्यासमोर सुद्धा एक आदर्श असला पाहिजे आपल्यासमोर मंडळी आणि तुम्ही पुन्हा एकदा मी सगळ्यांचे तुमचा आभार मानतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र.